श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 31. मारुतीकडून यादवांचे गर्वहरण. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी सद्गुरु पंचाक्षरा. श्री ब्रह्मानंदा सौख्य समुद्रा. तू परात्पर सोयरा. नामा रूपातीत जो. नाम रूप गुणवर्ण. तुझे ठाई नाहीत मुळी होऊन. सच्चिदानंद घनपूर्ण. हेही बोलणे न साहे. अनंत ब्रह्मांडे कडो विकडी. माया तुझी घडी मोडी. परी तू तिकडे एक घडी. न पाहसी विलोकुनी. परी जीव पडिले अविद्येच्या फासा. त्यासी उद्धरा वया जगदीशा. द्वारके माझी पुराण पुरुषा. अवतरलासी म्हणोनी. सांडोनिया योग निद्रा. सगुण जाहलासी यादवेंद्रा. मन्मथ जनका त्रिभुवन सुंदरा. विश्वोद्धारा विश्वेशा. 30 अध्यायी कथन. सत्यभामेने केले कृष्णदान. तुळेवरी तुलसीपत्र ठेवून. रुक्मिणीने कृष्ण सोडविला. यावरी एकदा कमलोद्भव सुत. जो व्यास वाल्मिकांचा गुरु सत्य. ध्रुव प्रल्हाद परमभक्त. ज्याच्या अनुग्रहे उद्धरले. 14 विद्या 64 कळा. करतळामळ जयासी सकळा. ज्याची ऐकता गायन कळा. ब्रह्मा हरिहर डुलती. 4 वेद मुखोद्गत. सर्व शास्त्री पारंगत. सामर्थ्य तयाचे अद्भुत. त्रैलोक्य वंदी जयासी. भूत भविष्य वर्तमान ज्ञान. हे ज्यापुढे उभे कर जोडून. न लागताची एक क्षण. ब्रह्मांड मोडोनी रचिपुडती. अन्याय देखताची सत्वरा. जो शिक्षा करी विधी हरिहरा. ज्ञानी कृपाळू ऐसा दुसरा. ब्रह्मांडोदरा माझी नसे. ऐसा तो नारद मुनीश्वर. तीर्थे करीत समग्र. दक्षिण समुद्री रामेश्वर. तेथे सत्वर पातला. तो तेथे देखिला समीर सूत. जो ज्ञानी भक्त विरक्त. जो श्रीरामाचा प्रिय पात्र. प्राणाहुनी पलीकडे. तो दक्षिण समुद्री करी अनुष्ठान. अंतरी आठविले श्रीराम ध्यान. नेत्री वाहे प्रेमळ जीवन. वेधले मन श्रीरामी. तो ब्रह्मनंदन आला तेथे. ते अंतरी कळले हनुमंताते. ध्यान विसर्जुनी नारदाते. भेटावया धाविन्नला. घरा आलिया संतजन. जे हरीसी आवडती प्राणाहुन. त्यांचा अवेर करून या जाण. जो का ध्यान करू बैसे. तोची दुरात्मा खळ निर्धारी. हरी म्हणे तो मुख्य माझा वैरी. जो माझ्या संतांचा अपमान करी. मी नाना प्रकारे निर्दाळी त्याते. करूनी संतांचा अनादर. जो माझी पूजा करी पामर. पूजा नव्हे तो लत्ता प्रहार. तेणे मज समर्पिला. ओलांडुनी पूजा समग्र. जो संतांचा करी परमादर. तेणे कोटी मखांचे फळ निर्धार. मज समर्पिले ते दिवशी. असो उठोन्या हनुमंत. प्रेमे नारदाचे चरण धरित. दोघे भेटले तेव्हा अद्भुत. प्रेम रसन सावरे. दोघेही योगी परम निर्धारी. दोघेही बाळ ब्रह्मचारी. दोघेही आवडती श्रीहरी. इंदिरे हुनी अत्यंत. दोघेही केवळ भक्त. दोघेही ज्ञानी अतिविरक्त. दोघेही विचरती नित्यमुक्त. पुरुषार्थ अद्भुत दोघांचा. एक हरी एक उमावर. की एक मृगांक एक मित्र. तैसे दोघे नारद वायुकुमर. क्षेमालिंगन पै देती. हनुमंते तृणासन घालून. वरी बैसविला ब्रह्मनंदन. प्रेमे करुनी चरण क्षालन. केले पूजन यथाविधी. नारद म्हणे हनुमंताते. कैसा तू काळ क्रमितोसी येथे. ऐसे ऐकता वायुसुते. सप्रेम चित्त होवोनी बोले. श्री राम अवतार संपलियावरी. मी राहिलो दक्षिण सागरी.
श्री रामचरित्र आठविता अंतरी, हृदय होत सद्गद. एक बाण एक वचन, एक पत्नी व्रत रघुनंदन. जो सत्याचा सागर पूर्ण, स्वानंद घनरूप ज्याचे. ऐसे सांगता हनुमंत, प्रेम भरे दाटला अत्यंत. नारद म्हणे राम कथामृत अद्भुत, तेथे बुडी देई सदा. आणि पृथ्वीवरी तीर्थे बहुत, ती एकदा विलोकी समस्त. तीर्थी भेटती साधू संत, जे का डुल्लती ब्रह्मानंदे. संत दर्शन सर्वात सार, या लागी तीर्थे करी समग्र. ऐसे बोलोनी ब्रह्मपुत्र, निराळ पंथे चालिला. मुखी श्रीराम गुणगात, द्वारकेसी आला अकस्मात. कृष्णे देखता जलजोद्भवसूत, आसनी बैसवनी पूजिला. हरी पुसे सकळ वर्तमान, नारद म्हणे धुंडिले त्रिभुवन. कृष्णा तीर्थे करिता संपूर्ण, सेतुबंधासी पावलो. तेथे देखिला श्रीराम भक्त, महायोगी वीर हनुमंत. काय वर्णू त्याचे गुण अद्भुत, ऐसा विरक्त दुसरा नाही. तो तीर्थे करीत यादवेंद्रा, येईल तुमच्या निजनगरा. हरी शोधिता या ब्रह्मांडोदरा, ऐसा दुसरा न भेटे. ऐसे ऐकता जगज्जेठी, नारदाचे कंठी घातली मिठी. म्हणे तो केव्हा देखेन दृष्टी, सांगसी गोष्टी जयाच्या. नारदा ऐसिया भक्तावरून, वाटे ओवाळुनी टाकावा प्राण. सद्गद जाहला जगज्जीवन, मग ब्रह्मनंदन बोलिला. भक्त वल्लभा राजीव नयना, तो त्वरितची येईल तुमच्या दर्शना. असो इकडे हनुमंत तीर्थाटना, निघता जाहला ते धवा. संपूर्ण पाहोनी दक्षिण मानस, हनुमंत आला गौतमी तीरास. ज्योतिर्लिंग त्र्यंबक विशेष, महिमा ज्याचा न वर्णवे. देखोनी पंचवटी स्थान, हृदयी गहिवरे वायुनंदन. म्हणे येथे माझ्या स्वामीने राहून, दंडकारण्य उद्धरिले. पुढे पश्चिम पंथे चालिला मारुती, तो दृष्टी देखिली द्वारावती. जैसी अयोध्या पूर्वी देखिली होती, तैसी निश्चिती दिसे हे. लक्षावधी कळस एकसरे, झळकती रत्नखचित गोपुरे. अहोरात्र मंगल तुरे, द्वारके माझी गर्जती. चित्र विचित्र मंदिरे, आळो आळी झळकती सुंदरे. नीळ रत्नांची मयुरे, प्राण नसता धावती. पाचूंचे रावे घरोघरी, नाना शब्द करीती कुसरी. कल्पवृक्ष दारोदारी, अहोरात्र डुल्लती. ऐसी द्वारकापुरी देखोन, संतोषला अंजनी हृदयरत्न. पुढे गोमती तिरी येऊन, उभा ठाकला नावेक. तो ऋषी ध्यानस्थ बसलेले सकळ, जैसे गभस्ती उगवले निर्मळ. की मान सरोवरी मराळ, ओळीने जैसे विराजती. हनुमंते सारुनी संध्या स्नान, केले रघुनाथाचे ध्यान. मग सकळ द्विजासी कर जोडून, करी नमन हनुमंत. परम नम्र विनीत होऊन, द्विजासी पुसे वायुनंदन. म्हणे या नगराचे नाम कवण, सांगा वेजी आम्हा ते. कोण राजा नांदतो येथे, काय नाम तीर्था ते. देखोनी विचित्र वानराते, आश्चर्य ऋषी ते वाटत. म्हणती वानर वेश दिसत, परिचतुर ज्ञानी पंडित. बोलका जैसा अंगिरा सूत, महाविरक्त दिसतो हा. संतोषोनी मुनी बोलती, नगरा नाम द्वारावती. येथे नृप यदुपती, पूर्णावतार आठवा. नदी नाम गोमती सत्य, पैल चक्र तीर्थ पुण्यवंत. येथे ज्या प्राण्याच्या अस्थी पडत, चक्रे होती तयांची.
असो ब्राह्मणासी करुणी नमन, द्वारके भोवते दिव्य जेवन. लोक प्राणेश नंदन, फळे देखोनी संतोषला. सदा फळ वृक्ष विराजत, उंच गेले गगन भेदित. त्या माझी प्रवेशला श्रीराम भक्त, फळ भक्षणार्थ ते दवा. दिव्य वृक्षावरी बैसोन, केले यथेष्ट फळ भक्षण. महातरूंच्या शाखा मोडून, फळे झोडून टाकिली. फळे घेऊनी निज करी, वनरक्षकांवरी झुगारी. वाकुल्या दावी नाना परी, नेत्रवटारी तयांकडे. चक्राकार मारी उडी, पुच्छ नाचवी कडो विकडी. मान घुलकावी घडी घडी, मग वनकर तातडी धावले. वानरे विध्वंसिले तरुवर, वनरक्षक मिळाले अपार. म्हणती कैचे आले हे वानर, बहुत जार मांडिले. म्हणती वानरा ऐक वचन, तुआ विध्वंसिले दिव्य वन. तुझ ताडितील राजनंदन, मीन केतन सांबादी. राघव प्रिय म्हणे तयांप्रती, कोण येथे नांदतो नृपती. येरू म्हणती राम आणि श्रीपती, अतिपुरुषार्थी बंधू दोघे. ऐसे वनकर बोलती, मग वज्रदेही बोले तयांप्रती. श्रीराम एक दाशरथी, सूर्यवंशी अवतरला. माझ्या रामाचा नामधारी, ऐसा कोण आहे उर्वीवरी. नावा सांगा रे झडकरी, नाही नगरी नवरेची. पाषाण लागता श्रीरामचरणा, उद्धरली गौतमाची ललना. जे सरसी जोद्भवाची कन्या, ते रघुनंदने तारिली. माझ्या रामाचे नाम घेता, गणिका उद्धरली तत्वता. जेणे मर्दिले पौलस्ती सुता, देवा समस्ता सोडविले. एक जानकी वेगळी करून, सकळ स्त्रिया कौसल्ये समान. त्या रामाचे नामाभिधान, धरील कोण दुसरा. तो वनकर बोलती ते वेळा, तो राम पूर्वी आम्ही ऐकिला. दशरथे बाहेर घातला, सवे मेळा मर्कटांचा. सीते सीते म्हणून, आलिंगी वनी वृक्ष पाषाण. आमुचा बळीराम बळकट पूर्ण, यदुवंशी अवतरला. ऐसे ऐकताची वचन, क्रोधावला सीता शोकहरण. भीमरूप अंजनी नंदन, प्रकट करिता जाहला. म्हणे हे द्वारका नगरी, पालथी घालीन समुद्री. पुच्छ आपटिले धरणीवरी, प्रतिशब्द अंबरी उठिला. वानर देखोनी विशाळ, वनकर पळाले सकळ. म्हणती आला महाकाळ, कृष्णाजवळी सांगो गेले. तो येरीकडे मेघश्याम, करीत स्नान संध्यादी सत्कर्म. देवाची पूजा परब्रह्म, स्वये आपण करीत असे. एकदा अवघे भक्त मिळोनी, हरीसी विनविती कर जोडुनी. म्हणती तू जगज्जीवन कैवल्यदानी, पुराण पुरुष जगद्गुरु. तरी तुम्ही एकांती बैसोन, नित्य करिता देवतार्चन. तू देवाधिदेव परिपूर्ण, करिसी ध्यान कवणाचे. तेथे उपकरण सामग्री आणुनी, स्वये देथ मन्मथ जननी. तरी देवतार्चन नयनी, आम्हा लागूनी दाविजे. मग उघडिले देवसदन, आत आले भक्तजन. तो रत्नजडित देव्हारा संपूर्ण, मूर्ती सगुण भक्तांच्या. प्रल्हाद नारद पराशर, व्यास वाल्मिक सनत कुमार. अंबरीश रुक्मांगद हरिश्चंद्र, मूर्ती सुंदर भक्तांच्या. भीष्म दालभ्य शुक शौनक, ध्रुव धर्म भीमार्जुनादिक. भरत विदुरथ गृहक, परम सात्विक भक्तमूर्ती. बळी उपमन्यू विभीषण,
उद्धव अक्रूर वायुनंदन, सुग्रीव जांबुवंत वालीनंदन, मूर्ती सगुण भक्तांच्या, ऐसे हरीचे देवतार्चन, समस्त भक्ती देखोन, सकळ प्रेमे दाटती पूर्ण, धरिती चरण हरीचे, म्हणती हरी कमलपत्राक्षा, सच्चिदानंदा सर्वसाक्षा, परमात्मया निर्विकल्पवृक्षा, कौतुक दीक्षा दाविसी, हरी म्हणे भक्ताविण, मी कवणाचे करू ध्यान, भक्ताविण चिंतन, मज नाही दुजयाचे, असो अग्निहोत्रादिक कर्मे, गोभू हिरण्य दान संभ्रमे, त्या श्रीकृष्णे आत्मयारामे, वेदाज्ञेने चालिजे, दिव्य वस्त्रे अलंकार सर्व, लेवविती अक्रूर उद्धव, सभेसी चालिला दयार्णव, रमा धवते वेळे, उद्धव अक्रूरांचा धरुनी कर, स्थिर स्थिर चालत यादवेंद्र, गवाक्षद्वारे गोपी समग्र, हरीचे वक्र विलोकिती, उद्धवासी म्हणे भगवंत, आजी उत्तम शकुन होती बहुत, वाम नेत्र घडी घडी लवत, बाहू स्फुरत वेळोवेळा, वक्षस्थळी येते स्फुरण, न कळे कवणासी आजी भेटेन, वाटते बहुत समाधान, तो उद्धव वचन बोलत, जगद्वंद्या जगज्जीवना, पद्मज जनका मनमोहना, भक्त प्रियकरा मधुसूदना, न कळे कोणा भेटसी, असो सभेसी येता भगवंत, जय जयकारे घोष होत, दुमदुभी गजरे वाजत, बंदी जनगर्जती, उठोनी उभे ठाकले समस्त, हरी सिंहासनी बैसत, नारद सनत कुमार आदी भक्त, वाट पाहत हरीची, सामगायन परम सुंदर, करीती नारद आणि तुंबर, तव ते वनकर समग्र, गाऱ्हाणे सांगोपातले, हरीसी करुणी नमस्कार, बद्धांजळी ठाकले समग्र, मग भ्रू संकेते श्रीधर, तयान प्रती पुसतसे, तव ते म्हणती जगज्जीवना, एक वानर आले जीवना, फळे भक्षुनी वृक्ष नाना, मोडून या टाकिले, तेणे पुसले आम्हा समस्ताते, कोण नृप नांदतो येथे, त्याची वचने ऐकोनी आम्हा ते, परम आश्चर्य वाटले, बोलका जैसा बृहस्पती, तेजस्वी जैसा गभस्ती, वानर वेश परिशक्ती, कृतांत तुल्य दिसतसे, तुमचा तयासी पुरुषार्थ, आम्ही सांगितला जी बहुत, की बळीराम आणि कृष्णनाथ, अद्भुत महायोद्धे येथे, रामाचे नाम ऐकता साचार, क्षोभला जैसा प्रळय रुद्र, म्हणे एक रविवंशी राम थोर, जेणे दशकंधर मारिला, त्या रामाचे नाम धरी, ऐसा कोण आहे पृथ्वीवरी, आता बंधूचे नाम सांडा झडकरी, नातरी गती बरी न दिसे, आश्चर्य करी श्रीधर, तुम्ही बहुत एकला वानर, येरू म्हणती त्या समोर, मशक वनकर सर्व आम्ही, कोण समोर पाहिल त्यास, सर्वांचा एकदाची करील ग्रास, ऐसे ऐकता जगन्निवास, गरुडाकडे विलोकिले, गरुडाचे मनी गर्वथोर, की मी एक पुरुषार्थी द्विजेंद्र, हे जाणोनी इंदिरावर, वचन काय बोलिला, म्हणे सुपर्णा तू परम पुरुषार्थी, तुझ ऐसा नाही त्रिजगती, सत्वर जाऊनी वनाप्रती, वानर धरुनी आणावे, तू एकलाची त्यासी आणीसी, की दळभार काही संगे नेसी, आवेश आला उरग रिपुसी, काय हरीसी बोलत, पडल्या आकाशासी धीर, बळे देणार मी पक्षींद्र, त्या मज पाठविता आणावया वानर,
हेची अपूर्व वाटते. पहा सभा नायक सकळ, धरुनी आणि तो गोलांगुळ. हरीसी नमुनी तत्काळ, निराळ मार्गे उडाला. वेगे वनात प्रवेशे सुपर्ण, तो पाठ मोरा बैसला वायुनंदन. फळे झेलित कौतुके करुण, श्रीराम गुणमुखी गात. तो खगपती म्हणे रे वानरा, वन विध्वंसिले तुवा पामरा. पळविले सकळ वनकरा, फळे सकळ भक्षिली. परम अन्यायी तू वानर, तुझ शिक्षा लावीन साचार. ऐसे बोलता वायुपुत्र, हास्य वक्त्र बोलिला. मग समीरात्मज बोले तयाते, बहुत जल्पसी तू पुरुषार्थे. परी तुझे नाम सांग आम्हा ते, कोणे तू ते पाठविले. येरू म्हणे माझा पुरुषार्थ, जाणे त्रिभुवन समस्त. मी द्विजेंद्र कश्यपसूत, असे दूत श्रीरंगाचा. म्याम देव विभांडुनी समस्त, पुरुषार्थे नेले अमृत. माझ्या भेणे भोगींद्र भयभीत, पृथ्वी खाली दडाला. हनुमंत म्हणे स्वमुखे करुण, जो आपुला पुरुषार्थ वर्णी आपण. तो शतमूर्खाहुनी अज्ञान, परम दूषण तयासी. बळयश कीर्ती धर्म, पुरुषार्थ विद्या आपुली परम. आत्ममुखे वर्णी तो अधम, तुझ ऐसा जाण पा. गरुड म्हणे गोलांगुला, मरण समयी तुझ फाटा फुटला. हनुमंत म्हणे रे पाखरा तोंडाळा, समीप मृत्यू आला तुझ. ऐसे ऐकताची खगेंद्र, अंबरी उडवणी गरजे थोर. तेणे नादे अंडज वनचर, भयभीत जाहले. हनुमंतावरी अकस्मात, वेगे लोटला विनता सुत. जबडा चंचूने झडपीत, परी किंचित न हाले. जैसा पर्वतावरी भ्रमर देखा, की महावृक्षावरी मक्षिका. की गजस्कंधी पिपिलिका, वायुसुता तैसे वाटे. ऐसा क्षण एक जाहला, हनुमंते सुपर्ण पायी धरिला. कंठी रवे उचलिला, वारण जैसा अकस्मात. कासा वीस गरुड होत, नेत्र मिचकावुनी मुख पसरित. हनुमंते भोवंडुनी अकस्मात, समुद्रा माझी टाकिला. द्वारके पासुनी भिरकाविला, 60 सहस्त्र योजने दूर पडिला. बहुत कासा वीस जाहला, बुडो लागला सागरात. श्वासोच्छ्वास कोंडोन, मागुती वरती येत सुपर्ण. म्हणे म्याम जो केला अभिमान, ते फळे पूर्ण पावलो. कोणी विद्यामध्ये जाहले मस्त, एक धनमध्ये बहु उन्मत्त. त्यासी शिक्षा करी भगवंत, अभिमान किंचित धरिताची. असो गरुड स्मरण करी, म्हणे धाव धाव मधुकैटभारी. भक्तवत्सला श्रीहरी, का मजवरी कोपलासी. दिशान कळती गरुडा लागुनी, तो द्वारावतीचे तेज देखे नयनी. मग तैसाची उडाला गगनी, श्रीकृष्ण स्मरण करीतची. म्हणे वनावरुनी जाता, तरी तो धरील मागुता. म्हणून तो मार्ग सांडोनी तत्वता, आणिका पंथे चालिला. चाचरी जात सुपर्ण, महाद्वारी पडे मूर्छा येऊन. हरीसी जाणविती सेवकजन, लोळे सुपर्ण महाद्वारी. सेवकी लवलाही उचलोनी, आणोनी घातला हरिचरणी. मग सावध करी चक्रपाणी, उदक नेत्री लावुनिया. म्हणे काय जाहला रे वृत्तांत,
गरुड थरथरा कापत, वदनी बोबळी वळत, शब्द त्रुटीत येतसे. म्हणेची पुराण पुरुषोत्तमा, जरी क्रोध आला होता तुम्हा, तरी मज येथेची मेघश्यामा, शिक्षा करावी होती स्वहस्ते. मज वानरा हाती मार, करविला आजी प्रचंड थोर. मग हास्यमुखे बोले श्रीधर, गरुडा प्रती ते ऐका. काय गरुडा बोलतोसी, की विनोदे आम्हा हाससी. तुझेनी बळे मी कोणासी, इंद्रादिकासी न गणीच. तुझी या बळे करुनी, मी बळकट चाहलो त्रिभुवनी. त्वाम बहुतेक वानर आणिले बांधोनी, मिथ्या संपादनी करीतोसी. तुझ योग्य नवे हे काज, परी म्याम तुझ पाठविले सहज. गरुडा तुझे प्रताप तेज, न सोसवेची कोणाते. की वानर जीवे मारिले, किंवा उठवुनी पळविले. गरुडे डोळा अश्रू आणिले, हासो लागले सभाजन. गरुड म्हणे मजवरी, का कोप अजुनी कंसारी. हरी म्हणे नाभी धीर धरी, वर्तमान तरी सांगे का. येरू म्हणे हरी तो कृतांत, वानर वेशे आला येथ. आता हे द्वारका समस्त, घालील समुद्रात पालथी. त्यासी भिडे समरांगणी, ऐसा वीर न दिसे त्रिभुवनी. मज सागरी दिधले भिरकावनी, पायी धरुनी सर्वेशा. हरी म्हणे खगेशा, तुझा आम्हासी थोर भरवसा. तुझी जाहली ऐसी दशा, आम्हा तो कैसा आटोपे. नारदाकडे पाहोनी, क्षणक्षणा हासे चक्रपाणी. तव तो विनोदे करुनी, शेंडी कांडोळी घडोघडी. नारद म्हणे नाम सांडिल्या विण, तो कदापि न जाय येथून. हरी म्हणे बळकट आमचा सुपर्ण, त्याची गती हे जाहली. मग बळी रामासी म्हणे श्रीधर, कैसा करावा आता विचार. क्रोधे बोले बळीभद्र, क्षणात वानर आणितो मी. एक्याची घाये सदट, आताची चूर्ण करीन मर्कट. तो हरीचा पुत्र वरिष्ठ, प्रद्युम्न बोलता जाहला. काय काढिले वानर, मज आज्ञा करावी सत्वर. न लागताची क्षण मात्र, धरोनी आता आणितो. तयाचा गर्व जाणोनी माधव, म्हणे तुम्ही जारे सर्व यादव. प्रद्युम्न सांबादी पुत्र सर्व, सिद्ध जाहले ते धवा. सिद्ध केले चतुरंग दळ, धडके वाद्यांचा कल्लोळ. लोक पाहो धावती सकळ, अद्भुत नवल वर्तले. निज भारेसी यादव, समुद्र तीरा आले सर्व. तव तो हनुमंत बलार्णव, समस्त वीरी देखिला. तो दशकंठ रिपूचे प्रिय पात्र, उन्मनीत लावुनिया नेत्र. मनी आठवुनी रामचरित्र, पाठी मोरा बैसला. भुजा दंड कवळी, घडी घडी पाठ कुरवाळी. यादवासी वाकुल्या वेळोवेळी, परतो नियादावी तसे. यादव म्हणती वानरा धीटा, रामाचे नाव सोडवितोसी मर्कटा. तुवा बहुत मांडिल्या चेष्टा, शिक्षा आता लावू तू ते. गदगदा हासे हनुमंत, वीर तरी येथे आले बहुत. अत्यंत अस्ति जल्पत, गती बहुत न दिसे बरी. हनुमंत म्हणे तुम्हात मुख्य कोण, ते सांगा आधी नामाभिधान. मग बोले रुक्मिणी नंदन, नाम प्रद्युम्न माझे असे. माझा प्रताप अद्भुत, पिता जाणे श्रीकृष्णनाथ. जेणे बाळपणी मारिले दैत्य, अघबक केशी कंसादी. जरासंध 17 वेळा धरिला, द्वारका रचिली अवलीळा.
नरकासुर वधुनी सकळा, गोपी आणिल्या 16 सहस्र. मग बोले अनिल कुमर, सांगसी पितयाचा बडिवार. परी तुवा पराक्रम थोर, कोठे केला सांगपा. एकदाची अवघे जण, का आले ती मारावया लागून. तुम्हा लेकरांशी युद्ध पूर्ण, लाजे मन करावया. तव ते म्हणती रे वानरा, आगळे बोलसी पाले खाईरा. तुझ आता धाडू मृत्यूपुरा, तरीच कृष्णाचे कुमर आम्ही. ऐसे बोलोनी ते वेळे, सर्वी धनुष्यी बाण योजिले. बाणांचा पर्जन्य बळे, हनुमंतावरी पाडियेला. अमर्याद येती शर, गदगदा हासे वायुकुमर. वाकुल्या दावी वारंवार, यादवाते लक्षुनिया. शुष्क तृण पडता बहुत, कदान हाले जैसा पर्वत. की पुष्पे वर्षता अद्भुत, ऐरावत न मानी जेवी. की संसार दुःख लागता सबळ, ज्ञानी न ढळे जैसा अचळ. की धुळी उडता प्रबळ, निर्मळ निराळ न मळेची. तैसाची सीता शोकहरण, न मानी यादवांचे बाण. मग पुच्छ कौतुके करून, सोडिले जाण भूमीवरी. पुच्छ देखताची यादववीर, म्हणती सापडले रे वानर. पुच्छासी झोंबती समग्र, ओढिती बळे करुनिया. एक म्हणती खालता पाडावा, ओढीत तैसाची सभेसी न्यावा. म्हणोनी मिठ्या घालिती तेधवा, यादव दृढ पुच्छासी. ओढिता ओढिता कृष्णकुमार, पुच्छ वाढू लागले अपार. तो द्वारके माझी पुच्छ सत्वर, प्रवेश ते जाहले ते वेळी. कौतुक वर्तले अद्भुत, आळो आळी पुच्छ धावत. ज्यांचे अंतरी गर्व देखत, त्यासी बांधित आवळोनी. एक भाग्य मध्ये जाहले मस्त, कोणासी न लेखिती उन्मत्त. शिबिके माझी बैसोनी येत, तव पुच्छे त्वरित देखिले. भोई पळाले चहूनकडे, पालखी टाकिती पुच्छा पुढे. पुच्छे घालून या वेढे, शिबिके सहित आवळिले. वीर बैसिले तुरंगावरी, तोडा तोडा म्हणती झडकरी. तव पुच्छे वरीच्या वरी, अश्वान सहित आवळिले. जयासी हरिनामी नाही भाव, परम उन्मत्त गायक गंधर्व. तेही पुच्छे बांधिले सर्व, अहम भाव जाणोनिया. वृक्षी बैसला वायुनंदन, तेथोनी चळले नाही आसन. परी ज्यासी गर्वे शापिले पूर्ण, त्यासी बंधन केले पुच्छे. एकाएकी पुच्छ उचलिले, यादव वीर लोंबती खाले. हनुमंते मुख पसरिले, अति विक्राळ ते धवा. तव ते अवघे डोळे झाकिती, हनुमंत म्हणे तयांप्रती. कारे युद्ध न करा निश्चिती, शस्त्रे गळती सावरारे. तव तिही झाकिले नयन, म्हणती यासी देता प्रतिवचन. आताची गिळील न लागता क्षण, अनर्थ पूर्ण ओढवला. एक म्हणती आम्ही गर्व केला, म्हणोनी ईश्वरे हा प्रेरिला. की वानर वेशे प्रकटला, कृतांतची आपण. एक एकासी दाविती खूण, यासी देऊ नकारे प्रतिवचन. एकदा वाचवा प्राण, हरिचरण पाहो द्या. एक हळूची मिठी सोडविती, समुद्रा माझी उडी टाकिती. ऐसे देखुनी मारुती, पुच्छ समुद्री बुडवीत. वृक्षी बैसला सावकाश, तेथूनची हेलकावी पुच्छ. यादव होती कासावीस, धावा करीती हरीचा. अवघे करीती कृष्ण स्मरण, गळोनी गेला अभिमान.
मुक्त जाहले अवघे जण, एका मागे एक पळती पै. भूभुकारे गरजे वायुनंदन, यादव मागे न पाहती परतोन. एक वाटे पडती अडखळोन, वस्त्रे भूषणे गळाली. एकासी हुडहुडी येत, एकाची दातखिळी बैसत. ऐसे सभेसी आले धावत, कृष्णनंदन सर्वही. तो सिंहासनी क्षीराब्दिजावर, आकर्ण नयन मुख उदार. हासे विस्मित श्रीधर, निज कुमार देखोनिया. यादव म्हणती जगन्नायका, आता कदान उरे द्वारका. तो वानर वेशे देखा, कृतांतची पातलासे. श्रीकृष्ण बोले नारद मुनी, कैसी करावी आता करणी. तव तो विनोदे करुनी, टाळी वाजवुनी बोलत. नाव सांडावे सत्वर, नाहीतरी अनर्थ करील वानर. बळीरामा जवळी आला ब्रह्मकुमर, करणी गोष्टी सांगतसे. म्हणे हा रामभक्त हनुमंत, येणे त्रासिला लंकानाथ. नगर जाळुनी समस्त, अशोक वन विध्वंसिले. लक्ष्मणासी लागली जेव्हा शक्ती, गिरिद्रोण आणिला नुगवता गभस्ती. 100 गावे अपानपती, ढेंगे माझी उडाला. पुच्छाचे दुर्ग करुनी, वानर रक्षिले सुवेळा स्थानी. पाताळी अहि मही त्रासुनी, राघव जेणे सोडविला. बळवंत विरक्त ब्रह्मचारी, चिरंजीव आणि वज्र शरीरी. ऐसा कोण आहे उर्वीवरी, जो युद्ध करी तयाशी. बळीराम म्हणे ऐस्या लागुनी, काय करू मी नारद मुनी. येरू म्हणे हे जाणे चक्रपाणी, मज हे काही समजेना. गेला सर्वांचा अहंकार, मग काय बोले क्षीराब्दिजावर. रामरूप दाविल्या विणसाचार, तो वानर समजेना. अद्भुत केले गोपाळे, तात्काळ रामरूप प्रकटविले. आकर्ण विराजती नेत्रोत्पले, करी शोभले धनुष्य बाण. बळीभद्र जाहला लक्ष्मण, भरत जाहला पांचजन्य. सुदर्शन जाहला शत्रुघ्न, नवल विंदान दाखविले. मग म्हणे नारद मुनी, सत्यभामेसी सांगावे कानी. वेगे जानकीचे रूप धरोनी, सभा मंडपी येईजे. स्वये आपणची निघाला, अंतःपुरा माझी प्रवेशला. म्हणे सत्यभामेसी ते वेळा, वेगे जानकी व्हावे तुम्ही. भेटीसी येतो हनुमंत, तुम्ही जानकीचा वेश धरा त्वरित. कृष्णजी जाहले रघुनाथ, तुम्ही अगत्य चलावे. मग शृंगार करुनी ते अवसरी, सभेसी आली सत्यभामा नारी. तो श्रीराम रूप देखिले नेत्री, आश्चर्य करी मानसी. मग बोलिजे रमाधवे, हे जानकीचे रूप नव्हे. दर्पणी न्याहाळुनी पाहे बरवे, मागुती यावे परतोनी. येरी परतली ते वेळा, दुसरा आणिक शृंगार केला. दासीस पुसे ते वेळा, म्हणे बरा बाणला वेशकी. श्रीरंग म्हणे सुभद्रेसी, वेगे आणावे जानकीसी. तव ते येऊनी राणी वशासी, कायत येसी बोलत. चालगे किती करिसी शृंगार, कोरडा दावीसी बडिवार. तुझ पाचारितो श्रीधर, म्हणोनी करी धरियेली. तातडी जाहली शृंगारासी, काजळ ठाई ठाई माखले मुखासी. तैसीच सुभद्रेने धरुनी वेगेसी, समोर सभेसी आणली. ते पाहोनिया श्रीरंग, म्हणे पहारे आले सोंग. जाहला सत्यभामेचा गर्वभंग, वाटे प्राणत्याग करावा. हासती सकळ सभाजन, सत्यभामा अधोवदन.
मग बोले कमलोद्भव नंदन, रुक्मिणी ते बोलावा. मग सत्यभामेसी म्हणे सर्वेश्वर, तू आणि गोपी 16 सहस्र. रुक्मिणीच्या गृहा जाऊनी सत्वर, 30 घेऊन येईजे. सत्यभामे सहित सकळा, भीमकीच्या सदना आल्या ते वेळा. तो देखिली जानकी वेल्हाळा, दिव्य रूप बैसली. तप्त हाटक वर्ण चारुगात्री, सुहास्य वक्त्री आकर्ण नेत्री. सत्यभामा देखोनी अंतरी, आश्चर्य करी ते धवा. शुभ्र कंचुकी शुभ्र वस्त्र, कंठी शुभ्र मोतियांचे हार. सर्व भूषणांनी विराजे सुकुमार, जे आदिमाया अवतरली. मग सत्यभामा बोले वचन, तुम्हासी बोलावितो जगज्जीवन. ऐकताची अवश्य म्हणून, हंसगती चालिली. सभा मंडपी येऊनी, अर्धांगी बैसली विश्वजननी. राम मेघवर्ण हे सौदामिनी, अक्षय प्रभा झळकतसे. मग सर्वेश्वर म्हणे गरुडाते, आता घेऊनी येई तयाते. म्हणे श्रीरामे बोलाविले तुम्हाते, भेटा वयासी आदरे. तव तो गरुड अधोवदन, स्फुंद स्फुंदोनी करिरुदन. म्हणे तो आता माझा घेईल प्राण, थोर निर्वाण मांडिले. मग कुमारासी म्हणे तुम्ही जाऊन, वेगे आणा वायुनंदन. तव ते म्हणती आम्हासी देखोन, पुढती सागरी बुडविल. मग अक्रूर आणि उद्धव, तयासी म्हणे रमाधव. माझा हनुमंत भक्तराव, तुम्ही जावोनी आणिजे. सांगा ते न्यावे गरुडासी, आदरे घेऊन यावे तयासी. मग नमस्कारोनी रघुपतीसी, तिघे जण चालिले. पुढे जाती उद्धव अक्रूर, मागे हळूची येत खगेंद्र. उद्धवासी म्हणे तो वानर, अति क्रोधे पाहतसे. दुरुनी बोलावा आधिपूर्ण, विश्वासू नका दोघे जण. तो वृक्षावरी सीता शोकहरण, उन्मनीत नयन लाविले. समीप येऊनी उद्धव अक्रूर, घालिती साष्टांग नमस्कार. तैसाची दुरुनी नमी खगेंद्र, अंतरी भय वाटतसे. उद्धव अक्रूर म्हणती मारुती, तुम्हासी बोलावितो अयोध्यापती. ऐसे ऐकताची प्रेमचित्ती, न सावरेची तयाते. उद्धव अक्रूरांच्या चरणावरी, हनुमंत लोटला ते अवसरी. आलिंगन दिधल्यावरी, नेत्री अश्रुधारा लोटिल्या. मज सत्वर दावा रघुनाथ, म्हणोनी पुढती पाय धरित. मग हनुमंताचे दोन्ही हस्त, उद्धव अक्रूरी धरियेले. पुढे सत्वर तिघे जाती, मागे येत खगपती. मनी म्हणे सभेसी रघुपती, न देखता मारुती क्षोभेल. जरी हरी जाहला असेल कृष्णनाथ, तरी मग करील हा अनर्थ. माझा तो पुरला अंत, हे मज निश्चित समजले. अद्भुत हरीची करणी, द्वारका अयोध्या केली ते क्षणी. रामचरित्रे नितंबिनी, घरोघरी गाताती. पुढे देखिला दिव्य मंडप सतेज, सिंहासनी बैसला रघुराज. ऐसे देखोनी वायू तनुज, लोटांगण घातले. दृष्टी देखता हनुमंत, सप्रेम जाहला सीताकांत. जैसा इंदू देखता सरितानाथ, परमानंदे उचंबळे. रामपदी मस्तक ठेवी हनुमंत, नयनोदके चरण क्षालित. दोन्ही हाते उचलोनी वायुसुत, सीता धवे आलिंगिला. मस्तकी ठेविला वरद हस्तक, कुर्वाळीत मारुतीचा मुखमृगांक. कंठीचा मुक्ताहार सुरेख, गळा घातला तयाच्या. वामांगी बैसली सीता, सव्यांगी बैसविले हनुमंता. येरे चरणी ठेविला माथा,
तो अद्भुत वर्तले. वर्ते पाहे जो अंजनी पुत्र, तो श्रीकृष्ण देखे राजीव नेत्र. उद्धव अक्रूर रेवती वर, द्वारका नगर पूर्ववत. चंचळ जाहला अनिल सुत, मग काय बोले रमानाथ. हनुमंता आठवी हृदयात, राम अवतारीची गोष्ट पै. की द्वापारी कृष्ण अवतार, तै तुझ भेट देई न साचार. मग बोले निरालोद्भव पुत्र, होय साचार स्वामिया. परी श्रीराम रूप धरोनी, मज बोळ वावे ये क्षणी. ऐसे बोलता तो चक्रपाणी, अयोध्या नाथ बैसला. मग नाना उपचारे तत्वता, रामे गौरविले हनुमंता. म्हणे तुझे उपकार वायुसुता, कदा काळी न विसरे मी. तुआ लंकेसी केला प्रतापपूर्ण, ऐकताची चकित होय त्रिभुवन. तू मज आवडसी जैसा प्राण, नावडे अन्य पदार्थ पै. तो भीतरी झालिया पंक्ती, जवळी बैसवोनी मारुती. भोजन करीत रघुपती, सीता सती वाढीतसे. भोजने झालिया संपूर्ण, सभेसी बैसे रघुनंदन. हनुमंत उभा ठाकला कर जोडून, म्हणे मज न विसरावे. सर्वेश्वर म्हणे मारुती, मी होईन अर्जुनाचा सारथी. तू ध्वजस्तंभी बैसे प्रीती, भूभार निश्चिती उतरू हा. अवश्य म्हणे वायुकुमर, घातला साष्टांग नमस्कार. पुढे तीर्थे पहावया सत्वर, कपिवर चालिला. नारद म्हणे सीता शोकहरणा, मीही सवे येतो तीर्थाटना. नमोनिया जगन्मोहना, दोघे जण चालिले. नगराबाहेर सीताकांत, जावोनी बोळविला वायुसुत. सद्गद जाहला रघुनाथ, हनुमंत गेला देखोनी. नगर लोक जाहले संतुष्ट, म्हणती मोठे टळले अरिष्ठ. ब्रह्मानंद जनासी वरिष्ठ, आनंद करीती गृही गृही. हनुमंतासी बोळवून, परतोनी आला जगज्जीवन. वर्णित हनुमंताचे गुण, उद्धव अक्रूरांजवळी पै. सत्यभामा यादव आणि सुपर्ण, केले सर्वांचे गर्वहरण. भक्तांसी बाधक अभिमान, म्हणोनी विंदान केले हे. हरी विजय ग्रंथ जाण, हेची केवळ नंदनवन. नाना इतिहास वृक्षघन, प्रेमरसे सदा फळे. ब्रह्मानंदा द्वारकाधीशा, श्रीधर वरदा आदिपुरुषा. अक्षया अभंगा अविनाशा, निज दासासी रक्षितू. इति श्री हरी विजय ग्रंथ, सम्मत हरिवंश भागवत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, 31तमाध्याय गोड हा. श्री कृष्णार्पणमस्तु. नारद हे अनेक ऋषींचे गुरु. व्यास, वाल्मिकी, ध्रुव व प्रल्हाद यांना त्यांनीच उपदेश केला. ते सर्वत्र संचार करीत असत. त्यांची दक्षिणेस तीर्थयात्रा चालली होती आणि ते रामेश्वरी येथे आले. रामभक्त मारुती तेथे रामाचे ध्यान करीत होता. नारद येत आहेत असे त्याला मनोमन कळले. त्याने ध्यान थांबवून नारदांचे स्वागत केले. त्यांची प्रेमाने भेट घेतली. नंतर मारुती व नारद प्रेमाने हरिभक्तीच्या गोष्टी करीत बसले. नारदांनी विचारले, हनुमंता, तुझी कालक्रमणा कशी काय चालली आहे? मारुती म्हणाला, मी येथे रामचिंतन करीत त्याचे चरित्र आठवीत त्याच्याच नामात व ध्यानात असतो. नारद म्हणाले, रामचरित्रात मन मग्न असेल तर आणखी काय हवे? आणि रामेश्वर तीर्थही खूप श्रेष्ठ आहे. तरीही पृथ्वी तलावरील अन्य तीर्थांचेही दर्शन घ्यावे, तेथेही संचार करावा. नारदांचे म्हणणे मारुतीने मान्य केले. तो तीर्थ पाहण्यासाठी भारतभर संचार करण्यास तयार झाला. नारद तेथून निघाले व उत्तरेकडे आणि पश्चिमेकडे वळून द्वारकेत गेले. कृष्णाला भेटून ते म्हणाले, श्रीकृष्णा, रामेश्वरी रामभक्त मारुती भेटला.
त्याला मी इतर तीर्थेही पाहायला सांगितले आहे. त्याप्रमाणे संचार करीत तो इथेही येईल. कृष्णाला आता रामभक्त केव्हा येईल असे झाले. भगवंतालाही उत्कंठ असते ती भक्ताच्या भेटीचीच. मारुती काही काळाने फिरता फिरता द्वारकेजवळ आला. गोमती नदीत स्नान करून त्याने द्वारका नगरीबद्दल आपले कुतूहल ऋषींजवळ बोलून दाखविले. ऋषी म्हणाले, या नगरीचे नाव द्वारावती किंवा द्वारका असे आहे. तेथे विष्णूचा पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण याचा निवास आहे. तेथे कोट्यावधी यादवही राहतात. या गोमती नदीच्या पलीकडे चक्रतीर्थ आहे. त्या तीर्थात जे देह ठेवतात किंवा ज्यांच्या पश्चात अस्थींचे तेथे विसर्जन होते त्यातून चक्रे निर्माण होतात. त्या जीवांना येथे उत्तम गती मिळते. मारुतीने ऋषींना नमस्कार केला. द्वारकेभोवती एक महावन होते. त्यात तो शिरला. तेथील वृक्षांची फळे भक्षण करून त्याने भूक भागविली. त्याच्या भाराने फांद्या मोडून पडत होत्या. त्याच्यामुळे वनात नासधूस होऊ लागली. वनरक्षक तेथे आले. त्याला दरडावून ते घालवून देऊ लागले. श्रीहरीला जर हे कळले तर तो तुला शासन करील असे ते म्हणाले. तेव्हा मारुती म्हणाला, कोण श्रीहरी? ते म्हणाले, विष्णूचा पूर्णावतार आहे तो. त्याचा भाऊ बलराम तर फारच बलिष्ठ आहे. मारुती म्हणाला, मी फक्त सीतापती रामचंद्र प्रभूंना ओळखतो. हा दुसरा बलराम कोण? श्रीहरी कोण? असे म्हणून तो रामाचे चरित्र सांगू लागला. पण वनरक्षकांनी रामाला वडिलांनी रानात घालवून दिले. त्याची पत्नी रावणाने पळवून नेली वगैरे दोष सांगण्यास सुरुवात केली. वृक्षांना वेडासारख्या मिठ्या मारित होता तोच राम तुझा प्रभू ना? तसा रडका राम इथे नाही. द्वारकेतला राम फारच उग्र आहे. हे ऐकून मारुती क्रुद्ध झाला. त्याने प्रचंड रूप धारण केले. मोठ्याने भुभुक्कार केला. शेपूट आपटून रक्षकांना भेडसावले. द्वारका समुद्रात बुडवून टाकीन असे म्हणाला. वनरक्षक घाबरून पळाले. त्यांना वाटले हा मारुती म्हणजे द्वारकेवर नवीनच संकट आले आहे. कृष्णाला त्यावेळी यादव मंडळी सभेत विचारित होती, कृष्णा, तुझे ध्यान योगी व भक्त करतात, पण तू कोणाचे ध्यान करतोस? कृष्ण सांगत होता, मी माझ्या सर्व भक्तांचे ध्यान करतो. त्यांच्या दिव्य मूर्ती मी देवघरात स्थापन केलेल्या आहेत. त्याने यादवांना खरोखरच भक्तांच्या मूर्ती दाखविल्या. परत तो यादव सभेत गेला तोपर्यंत वनरक्षक तेथे पोहोचले. त्यांनी कृष्णाला सांगितले, महाराज, द्वारकेजवळच्या उपवनात राम नाम घेणारा एक वानर आला आहे. तो वृक्षांची नासधूस करीत आहे. त्याला बलरामाचा व तुमचा धाक घातला, पण तो म्हणतो, अयोध्येचा राजा सीतापती रामचंद्र यांनाच फक्त मी मानतो. दुसरा कुठला राम आहे? मी त्याला मानित नाही. त्याने एवढे मोठे रूप धारण केले आहे की आम्ही घाबरून पळून आलो. बलराम महाराजांनी बलराम हे नाव आता टाकून द्यावे. वानर त्यांना मारील. कृष्णाला आश्चर्य वाटले की एका वानराला एवढे शूर रक्षक कसे काय घाबरले. रक्षकांनी सांगितले, त्या वानराचा देहच एखाद्या टेकाडासारखा आहे. आम्ही त्याच्यापुढे चिलटासारखे ठरू. कृष्णाने विचार केला, गरुडाचा गर्वहरण करण्याची ही चांगली संधी आहे. गरुडाच्या बळाची प्रशंसा करून तो म्हणाला, वनतातनया, तू त्या वानराला पकडून आण. वाटल्यास सैन्य घे बरोबर. गरुड गर्वाने म्हणाला, मी एकटाच जातो. सैन्य कशाला हवे? पडते आभाळही तोलून धरणारा असा मी आहे. मला त्या यत्कश्चित वानरावर पाठवता म्हणजे आश्चर्यच आहे. गरुड उपवनात गेला. मारुतीला त्याने रागाने म्हटले, ए माकडा, तू वनाचा विध्वंस का करत आहेस? रक्षकांना त्रास का दिलास? चल, निघ येथून, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. मारुती म्हणाला, अरे पाखरा, तू कोण? कोणाचा सेवक? मी तुझे का ऐकावे? गरुड म्हणाला, मी पक्षीराज गरुड आहे. माझा पराक्रम तुला माहीत नाही का? मला घाबरून शेषनाग पाताळात जाऊन बसलेला असून अमृतहरण करताना मी इंद्रासकट सर्व देवांचा पराभव केला होता. मारुती म्हणाला, आत्मस्नुतीने मूर्खपणास प्रकट होतो. गरुडाने ते वाक्य ऐकताच मारुतीवर वेगाने झडप घातली. चोचीने मारुतीच्या तोंडावर व अंगावर प्रहार केले. पण हत्तीला फुलाचा मार जसा लागत नाही तसे त्या प्रहारांचे मारुतीला काहीच वाटले नाही. त्याने गरुडाचे पाय पकडून त्याला दूर भिरकावले. गरुडाच्या डोळ्यापुढे अंधारी आली. तो समुद्रात पडला. पाण्यात त्याचा जीव घाबरा झाला. तो कसाबसा तिथून उडाला व द्वारकेत कृष्णापुढे जाऊन भूमीवर पडला.
प्राण कंठात आणून त्याने कृष्णाला म्हटले, स्वामी, परस्पर एका वानराकडून मला धडा शिकवलात. माझा सर्व बळाचा गर्व नाहीसा झाला आहे. आपण स्वतः शिक्षा केली असती तरी बरे झाले असते. कृष्ण आश्चर्य दाखवीत म्हणाला, तू खोटे नाटक करतोस की काय? वानर केव्हाच मेला असेल नाही का? गरुड काकुळतीने म्हणाला, स्वामी, मी खरंच सांगतो, तो वानर महाकाय आहे. त्याचे बळ अपरिमित आहे. द्वारका नगरच तो सागरात बुडवू शकेल, तिथे माझी काय कथा. बलराम खूप रागवला होता. नारदही तेथे होते. ते म्हणाले, खरंच बलरामाने आता दुसरे काहीतरी नाव घ्यावे. त्यामुळे तर तो जास्तच भडकला. प्रद्युम्न तेथे उभाच होता. तो म्हणाला, त्या वानराचा समाचार मी आता घेतो, तुम्ही पाहाच. अनेक यादव वीरांसह प्रद्युम्न मारुतीवर चाल करून गेला. त्यांनी मारुतीवर हजारो बाण टाकले. त्याने त्या बाणांना मुळीच जुमानले नाही. मग त्याने वृक्षावर बसून आपले पुच्छ जमिनीपर्यंत लोंबत सोडले. यादव ते पुच्छ धरून ओढू लागले. तेव्हा आपले पुच्छ फारच लांब करून मारुतीने यादवांना एकदम जोराने शेपटीने गरगरा फिरवून समुद्रात बुडवले. वारंवार तो पुच्छ पाण्यात बुडवी आणि यादव कासावीस होत. त्यांची अशी अवस्था करून मारुतीने त्यांना आपल्या पुच्छानेच द्वारकेपर्यंत नेऊन सोडले. ते सर्व पाण्याने चिंब झालेले थंडीने कुडकुडत कृष्णासमोर आले. प्रद्युम्नाचा गर्व नष्ट झाला होता. कृष्णाने नारदांना विचारले, आता मारुतीचे पारिपत्य करायला कोणाला पाठवावे? नारद कृष्णाला व बलरामाला म्हणाले, अहो शेषनारायण, मारुती हा 11वा रुद्र आहे. तो रामाचा एकनिष्ठ भक्त आहे. बलराम या नावातले राम हे नावही त्याला दुसऱ्या माणसाने धारण केले म्हणून आवडत नाही. बलराम म्हणाला, नारद मुनी, ह्याचे कारण काय ते मला माहीत नाही. कृष्णाला कळत असेल. नारद म्हणाले, कृष्णा, तूच पूर्वावतारातील राम आहेस. पण चक्र, गदा इत्यादी आयुधे धारण करणारे तुझे रूप हनुमंताला प्रिय नाही. धनुर्धारी द्विभुज रामचंद्राच्या रूपात तू त्याला दर्शन दिलेस तर त्याला आनंद होईल. मग कृष्णाने कोदंडधारी रामाचे रूप घेतले. बलरामाला त्याने लक्ष्मणाचे रूप दिले. चक्र हेच शत्रुघ्न रूपाने उभे राहिले. शंख हाच भरत झाला. आता सीतेचे रूप धारण करायचे होते. ते कोण धारण करील? नारदांनी सत्यभामेचे नाव सुचविले. यादवांनी सत्यभामेला जाऊन सांगितले, श्रीकृष्णाने रामभक्त हनुमंतासाठी रामचंद्र प्रभूचे रूप घेतले असून बलराम हाच लक्ष्मण, चक्र हेच शत्रुघ्न, शंख हाच भरत झाला आहे. सीतेचे रूप धारण करावयाचे आहे ते तुझ्यासारख्या श्रेष्ठ कृष्ण पत्नीनेच करावे. सत्यभामेला आपला हा गौरव झाला असे वाटले. तिने अनेक प्रकारची वस्त्रे व भूषणे बदलून सीतेसारखे रूप आणण्याचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थच गेला. मग यादव रुक्मिणीकडे गेले. तिलाही तसेच सांगितले. कृष्णाची तशी इच्छा आहे असे कळताच ती जागच्या जागीच सीतेसारखी दिसू लागली. ती सभेत आली तेव्हा सीताच आली असे वाटून सर्वजण पाहतच राहिले. कृष्ण म्हणाला, मारुतीला आपण रामरूपात दर्शन देऊ, पण त्याला आदराने बोलावून कोण आणील? अक्रूर व उद्धव हे न भिणारे कृष्ण भक्त, त्यांनी मारुतीला बोलावून आणण्याचे मान्य केले. गरुडाने दूर अंतरावरून हनुमंत कोठे बसला आहे ते दाखविले. उद्धव व अक्रूर शांतपणे उपवनात शिरले. मारुती पुढे जाऊन त्यांनी त्याला नमस्कार केला. मारुतीनेही त्यांचे सौजन्य व शुद्ध भाव ओळखला. त्यानेही नमस्कार केला. मग उद्धव म्हणाला, हनुमंता, अयोध्यापती प्रभू रामचंद्र आपल्यासाठी द्वारकेत आले आहेत. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न व सीतामाई यांच्यासह थांबले आहेत. तुला भेटायला ते फार उत्सुक आहेत. तेव्हा मारुती वृक्षावरून खाली उतरला. मला आता जराही धीर निघत नाही. लवकर चला, माझे स्वामी कुठे आहेत असे म्हणून तो निघाला. मारुतीच्या समाधानासाठी पूर्णावतारी कृष्णाने द्वारका नगरी ही मारुतीला अयोध्या नगरीच वाटेल असे परिवर्तन आपल्या योगमायेने घडवून आणले. नगरवासी जन रामगुणांचे वर्णन करीत होते. यादवांच्या सभेत कृष्ण राम रूपात बसला होता. शेजारी सीता, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न उभे होते. यादव सभाजन अयोध्यावासी दिसत होते. अक्रूर, उद्धव व हनुमंत सभेत आले. रामदर्शन होताच मारुती पुढे धावला. त्याच्या पाया पडून आनंदाने रडू लागला. कृष्णाने त्याला एकदा राम व पुन्हा कृष्ण अशा दोन्ही रूपात दर्शन देऊन त्याचे समाधान केले.
आपला हा पूर्णावतार त्याला समजावून सांगितला. मग राम रूपातच कृष्णाने मारुतीला आपल्या जवळ बसून रुक्मिणीच्या सदनात भोजन केले. सीतेच्या रूपात रुक्मिणी वाढू लागली. कृष्ण मारुतीला म्हणाला, माझ्या या अवतारात मी अर्जुनाचा सारथी होऊन दैत्यांचा संहार करणार आहे. तू त्याच्या रथावर ध्वजस्तंभाशी बसून शत्रूंना भय उत्पन्न कर. दैत्यनाशाच्या कामी तुझेही सहकार्य मिळाले तर फार उत्तम होईल. हनुमंताला ते ऐकून फार आनंद झाला. त्याने नंतर आनंदाने पुनश्च एकदा रामचरणांचे पूजन केले. नारद त्याला म्हणाले, अंजनेया, आता आपण भारतात संचार करून इतर तीर्थे पाहूया. ते दोघे तीर्थयात्रेला निघून गेले. चिरंजीव हनुमंत भगवंताचा ज्ञानी एकनिष्ठ भक्त होता आणि भक्तिवर्गाचे श्रेष्ठ गुरु देवर्षी नारद. त्यांचे ज्यांना एकत्र दर्शन होईल त्यांचे भाग्य काय वर्णावे. अध्याय 31 समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु.